हुंड्यासाठीच वैष्णवीचा बळी गेला असं महिला बालकल्याणचा अहवाल आहे। तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी। महिला बाल हक्क आणि कल्याण समितीची ही शिफारस। सुपेकर दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करा असंही म्हटलंय। तर अहवालात काय बघूया। वैष्णवीची आत्महत्या दिसत असली तरी ही पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळीचं प्रकरण। जालिंदर सुपेकर यांची चौकशी करावी। महिला बाल हक्क आणि कल्याण समितीची शिफारस। सुपेकर दोषी आढळल्यास त्यांना निलंबित करून गुन्हा दाखल करावा। सुपेकरांच्या पत्नीच्या खात्यात हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचं दिसून येतं। जालिंदर सुपेकरांच्या पत्नी त्यांनाही या प्रकरणात सह आरोपी केलं जावं। मयुरी हगवणे प्रकरणाची गंभीर दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी मृत्यू प्रकरण टाळता आलं असतं। वैष्णवीच्या मुलाचा ताबा तिच्या आई वडिलांकडेच ठेवावा। महिला बालकल्याण विभागाने कारवाई करावी।